मी लेंथचा पण विचार नाही केला की किती लेंथ असणार आहे, काय असणार आहे, पण त्याने मला क्लिअरली सांगितलं की इतके इम्पॉर्टंट सीन्स तुमचे आहेत आणि असा असा इफेक्ट त्या सीन्सचा होणार आहे तुमच्या करिअरमध्ये सुद्धा. इतकं स्पेसिफिकली तो बोलला. आणि अशा पद्धतीनं कोणी बोललं ना तर तुम्हाला लगेच तो तुमचा मेक बिलीफ स्वतःसाठी होतो. एखाद्या प्रोजेक्टबद्दल हो नाही म्हणताना दृष्टिकोन बदलतो. क्या बात है, क्या बात. बदलतो म्हणजे, आणि तो बदलायलाच पाहिजे. ते खूप नॅचरल आहे. म्हणजे काही वर्षांपूर्वी माझ्या आईवडिलांना, फॅमिलीला, सगळ्यांना वाटायचं की हा एक रिस्क घ्यायला चालला आहे. बॉलिवूड किंवा फिल्म इंडस्ट्री जगजाहीर आहे आणि तो खूप स्तबन आहे त्या बाबतीत. ते त्याचं सोडायला तयार नाही आहे. पण एक स्पेशल मोमेंट आहे. तो मोमेंट मला तेव्हाही लक्षात होता. तो आपल्याला चांगला करायचा असं ठरवून असतं ना ॲक्टरचं काहीतरी. फुटेज चांगला आहे, खूप चांगल्या पद्धतीनं सीन्स एडिट करून, खूप प्रॉपर ज्या जागी ते सीन्स येतात, खूप क्रुशियल पॉईंट्सवर येतात, त्यामुळे आपल्याला एक वेटेज मिळतं. हे सगळं माझ्या बाबतीत पहिल्यांदा घडतंय. त्यामुळे मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि डेफिनेटली यानंतर यापेक्षा चांगलं, यापेक्षा ग्रँड काही. आता रिसेंटली कबीर सरांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलं की ते कुठलाही नवीन ॲक्टरबरोबर किंवा कुठल्याही ॲक्टरबरोबर फिल्मचं त्यांचा पहिला टेक करताना ते त्यांचं काय असतं, काय स्ट्रॅटेजी असते, तर कुठल्याही ॲक्टरबरोबर ते त्याचा पहिला टेक स्वतः डिरेक्ट करत नाही किंवा ते स्वतः त्यांना एक्सप्लेन करत नाही. ओके. मराठी कलाकार हा फक्त मराठी चित्रपटांमध्येच नाही तर हिंदीपासून अगदी हॉलिवूडपर्यंत पोहोचलेला आहे. त्याचं सोपं साधं उदाहरण म्हणजे छाया कदम सारख्या एका मराठमोळ्या स्त्रीने कान्स फेस्टिवलमध्ये जाऊन जो आपला जलवा दाखवला ते तर आहेच आहे. पण या सगळ्या वर्दळीमध्ये एक असा कलाकार सुद्धा आपल्यासोबत आहे ज्यांनी सध्या चर्चेमध्ये असणारा कार्तिक आर्यनचा चित्रपट म्हणजे चंदू चॅम्पियन, त्या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यनच्या वडिलांची भूमिका निभावली आहे. आणि तो मराठी कलाकार, मित्र बोलेन की मला त्यांना मित्र बोलायला खरंच आवडेल कारण का सरांसोबतची माझी अजून दुसरी तिसरी भेट आहे. पण असं बिलकुल वाटत नाही की दुसरी तिसरी भेट आहे, कारण का ज्यापर्यंत ते आमच्यासोबत बोलतात त्यापर्यंत असंच वाटतं की आम्ही खूप वर्षानुवर्ष एकमेकांसोबत बोलतो. फक्त हा चेहरा तुम्हाला खरंच खूप चांगल्या पद्धतीने ओळखीचं सुद्धा वाटेल कारण का याचं वैशिष्ट्य म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरील कारण गुन्ह्याला माफी नाही मधील एक खडूस असा पोलीस इन्स्पेक्टर आपण बोलू शकतो, पण तसे बिलकुल नाही आहेत. माझ्यासोबत आहेत नितीन सर. सर काय सांगाल, आज देखत मित्र बोलतो की चंदू चॅम्पियन रिलीज झाला तेव्हापासून, त्याच्या आधीपासून चंदू चॅम्पियनची हवा होतीच होती, आता सुद्धा हवा आहे. आणि त्या चित्रपटामध्ये एक आम्हाला मिळता जुळताना आम्हाला आमचा आपुलकीचा असा चेहरा बघायला मिळाला, तो म्हणजे तुमचा. काय सांगाल तरी या सगळ्या चित्रपटाबद्दल सुद्धा आणि कसा चित्रपट तुमच्यापर्यंत पोहोचला? सो बेसिकली मुकेश छाबडा कास्टिंग कंपनी, जे सगळ्यांनाच माहिती आहे, ज्यांना ॲक्टर्स व्हायचं आहे ते छाबडाला भेटतात. सो एक दिवस छाबडाकडनं फोन आला आणि तर त्याच्याकडे मी बरेचदा ऑडिशन्स देऊन आलो आहे. कुठे काही क्रॅक झाला नव्हतं. सो एक दिवस फोन येतो आणि म्हणतो की चंदू चॅम्पियन नावाचं एक प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये कार्तिक आर्यनची भूमिका आहे आणि त्याच्या वडिलांचा रोल आहे, करशील का? सो वडील ऐकल्यानंतर कुठल्याही ॲक्टरला असं वाटतं नाही की वाय फादर ॲट धिस एज. सो ते थोडंसं एक वाटत होतं की काहीतरी चूक होतीये का. पण काय चांगलं काय झालं, ब्रीफ देताना कास्टिंग डायरेक्टर जनरली इतकी ट्रान्सपरन्सी ठेवत नाही ॲक्टरशी बोलताना. त्या म्हणजे ते बघतात की किती नोन ॲक्टर आहे, किती पॉप्युलर आहे, त्यानुसार ते ठरवतात की कसं ब्रीफ द्यायचं आहे, किती डिटेलमध्ये द्यायचं आहे. पण याच्या बाबतीत काय झालं की यांनी मला ट्रान्सपरंटली सांगितलं की धिस इज द स्टोरी इज अबाउट दिस मॅन. मुरलीकांत पेटकर हे नाव मी पहिल्यांदा तेव्हा ऐकलं. आणि त्याने मला माझा ग्राफच सांगितला की हा असा ग्राफ आहे, हे घडतं, असं इन्स्पिरेशनल त्या स्टोरीच्या मागे एक धागा आहे आणि ह्या माणसाबद्दल कोणाला माहिती नाही आणि आम्ही त्याबद्दल एक खूप मोठी फिल्म करायला जातो आहे. कबीर खानचं नाव आलं आणि नाडियादवाला ग्रँडसन. सो हे सगळं एकंदरीतच तुम्हाला इम्प्रेस करतं कुठलाही ॲक्टरला की डेफिनेटली हा बिग बजेट प्रोजेक्ट असेल किंवा प्रेक्षकांना सुद्धा तेवढंच इम्प्रेस करतं असं बोलू काय? एक्झॅक्टली. ज्या पद्धतीचे रिव्ह्यूज येत आहेत डेफिनेटली म्हणजे ब्लॉकबस्टरच आहे. सो हे सगळं ऐकल्यानंतर माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की मी कार्तिक बरोबर काम करतोय, कबीर सर बरोबर पहिल्यांदा काम करणार आहे आणि एक बॉलिवूड मेनस्ट्रीम फिल्म आहे जी मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मुरलीकांत पेटकर हे प्रकरण ज्यांना माहीत नाही, मला त्या कॉलपर्यंत मला सुद्धा माहीत नव्हतं. मी गुगल केलं,
मी सगळी त्यांची वरवर जर्नी बघितली काय आहे, आणि त्यानंतर मला एक फिल्म दिसायला लागली की काय या फिल्ममध्ये घडू शकतं, बरोबर. याचं काय ग्रँजर असेल, काय ग्राफ चढेल वर, कसा चढेल. मग मी लेंथचा पण विचार नाही केला की किती लेंथ असणार आहे, काय असणार आहे, पण त्याने मला क्लिअरली सांगितलं की इतके इम्पॉर्टंट सीन्स तुमचे आहेत आणि असा असा इफेक्ट त्या सीन्सचा होणार आहे तुमच्या करिअरमध्ये सुद्धा. इतकं स्पेसिफिकली तो बोलला. आणि अशा पद्धतीनं कोणी बोललं ना तर तुम्हाला लगेच तो तुमचा मेक बिलीफ स्वतःसाठी होतो एखाद्या प्रोजेक्टबद्दल हो नाही म्हणताना. सो हे सगळं घडलं आणि अशा पद्धतीनं चंदू आला. नाही म्हणजे जसं सर बोललेत की एक अशी व्यक्ती किंवा अशा काही व्यक्तींचा आपल्यावर विश्वास बसल्यानंतर आपल्याला सुद्धा कॉन्फिडन्स येतो. मला सर त्या संदर्भातच तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की असं कधी कधी होतं का की आपण एखाद्या हिंदी चित्रपटासाठी आपली कास्टिंग केली जाते, आपल्याला आधी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी रंगवल्या जातात, आपल्यासमोर रंगल्या जातात, आणि नंतर ऑन सेट गेल्यावर किंबहुना जेव्हा आपण कॅमेऱ्यासमोर येतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे ही थोडीफार प्रमाणामध्ये आपली फसवणूक झाली आहे. असं कधी होतं का? खास करून मराठी कलाकारांसोबत, आत्ताच्या मराठी कलाकारांसोबत मी तर बोलण्यापेक्षा म्हणतो की आधीसुद्धा चालत आलेल्या मराठी कलाकारांसोबत काय तुमचं एक कलाकार म्हणून तुमच्या गोष्टीकडे काय मत आहे? असं होतं. इट डझंट मॅटर तुम्ही मराठी आहात की नाही आहात, हे कोणाही बरोबर होऊ शकतं. मी नेहमी मला एक गोष्ट वाटते की तुम्ही या शहराला, या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला, यातल्या लोकांना बरोबर. तुम्हाला एक समजून घ्यायला बराच काळ जातो. आणि त्या कशा पद्धतीनं ते डील सगळे करतात, ते डीलिंग तुम्हाला ते कळायला पण वेळ लागतो. राईट फ्रॉम कम्युनिकेशन, की कसं कम्युनिकेट करायचं, काय स्पेसिफिक विचारायचं बरोबर. आणि काय इन्फॉर्मेशन काढून घ्यायची. तर माझ्याबद्दल असं एक दोनदा घडलं आहे, पण असं मराठी आहे म्हणूनच असं घडतं असं नाही आहे. पण कसं आहे, कास्टिंगच्या लोकांना त्यांचं रिक्वायरमेंट असतं, त्यांना वरून ऑर्डर असते की तुम्ही डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू, पण या रोलसाठी छोट्या मोठ्या जो वाटेल तो तुझं काम आहे, तू त्याला काही करून घेऊ नये, कन्व्हिन्स करून घेऊ नये. सो ह्या कम्युनिकेशनमध्ये कधी कधी काही गोष्टी घडतात की तुम्हाला एक काहीतरी वेगळं सांगतात, तिकडे गेल्यानंतर वेगळं घडतं, आणि असं फार कमी घडतं. म्हणजे माझ्याबरोबर एक दोनदा असे अनुभव झाले आहेत. पण मग त्यावेळेला तुम्हाला सजग राहून त्या प्रोजेक्टला डिनाय पण करता आलं पाहिजे. सो येस, ते आहे. बरं, तर बॅक टू आपण चंदू चॅम्पियनकडे येऊया. चंदू चॅम्पियनशी जेव्हा तुम्हाला संजय छाबरे सरांकडून तुम्हाला विचारण्यात आलं कास्टिंगसाठी, असं वाटलेलं की बाबा चला मी माझ्या परीने मी माझं ऑडिशन देणार आहे, पास होईल नाही होईल ती माझी पुढची गोष्ट आहे. पण जेव्हा आपण स्वतःला एवढ्या मोठ्या स्क्रीनवर, ह्याच्याआधी सुद्धा तुम्ही बघितलंच आहे, पण आता जेव्हा अशा चित्रपटामध्ये बघतो जो खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे, त्यानंतर स्वतःकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असतो का? किंबहुना जे आपले मित्रमंडळ आहेत, आपली फॅमिली आहे, त्यांचा सुद्धा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो का? काय सांगाल त्याबद्दल? दृष्टिकोन बदलतो. क्या बात आहे, क्या बात आहे. बदलतो म्हणजे, आणि तो बदलायलाच पाहिजे. ते खूप नॅचरल आहे. म्हणजे काही वर्षांपूर्वी माझ्या आईवडिलांना, फॅमिलीला, सगळ्यांना वाटायचं की हा एक रिस्क घ्यायला चालला आहे. हो, बॉलिवूड किंवा फिल्म इंडस्ट्री जगजाहीर आहे हो. की तिथे जेवढं चांगलं आहे तेवढं वाईटही आहे, हे सगळं लोकांना कळतं. वाईट इन द सेन्स की तुम्ही तिथे जाऊन तुमचं काही नाही झालं तर तुमचे काय हाल होतील, याचा एक साधा कन्सर्न आईवडिलांना असतो, कसं जगणार वगैरे. तर ती एक वरी काही वर्षांसाठी त्यांच्या मनात होती. मी NSDला गेलो, खुश होते की काहीतरी चांगल्या रेप्युटेड इन्स्टिट्यूटमध्ये शिकायला गेलाय, तर जे काही करणार तो काहीतरी कॉन्क्रीटच करणार. बरोबर. पण तिकडनं परत आल्यानंतर ते कॉन्क्रीट लगेच होईल, ते कोणत्या कॅपॅसिटीमध्ये होईल, ते सगळ्यांना पटेल, आवडेल, सॅटिस्फॅक्शन देईल, काही गरजेचं नाही आहे. त्याला एक काळ जावा लागतो. मला वाटतं माझा तो पिरियड आता आलेला आहे आणि आता त्यामुळे लोक सॅटिस्फाईड आहेत. आता दे फील गुड की ओके, हा जे काही करत होता ते बरोबर होतं आणि आता याला अजून पुढे सपोर्ट व्हायला पाहिजे. चांगले रिव्ह्यूज येतात. बरं, तर सरांनी जसा आता NSDचा विषय काढला, मला NSD बद्दलच विचारायचं आहे सर तुम्हाला की खूप कमी असे कलाकार आहेत जे NSD पर्यंत पोहोचू शकतात, किंबहुना NSD पूर्णपणे कंप्लीट करून सुद्धा बाहेर आलेत. कारण का काही काही कलाकार किंवा काही काही व्यक्ती NSD अर्ध्यामध्ये सोडून जातात, कारण का ते त्यांना झेपत नाही. किती इफेक्ट येतो NSD मधून बाहेर आलेल्या कलाकाराला त्याच्या पुढच्या या सगळ्या प्रवासासाठी, आणि किती इफेक्ट आला आहे NSD मुळे चंदू चॅम्पियन मधली तुमची भूमिका निभावण्यासाठी? NSD, FTI किंवा कुठलीही ललित कला केंद्र, हे या इन्स्टिट्यूशन्स आहेत, या तुम्हाला फॉर्मल एज्युकेशन देतात. मला नाटकाचा काही अनुभव मला नव्हता. मी कोरीपाटी होतो
फार काम केलं नव्हतं आणि आय सिरियसली फेल्ड की मला ट्रेनिंगची गरज आहे, प्रत्येकाला नसते. माझ्या वयाचे त्याच काळातले बरेच लोक इंडस्ट्रीत ऑलरेडी रुळले होते आणि त्यावेळेला मी ट्रेनिंग घ्यायला गेलो होतो. मला असं म्हणायचं की या फक्त ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहेत, त्या तुम्हाला थिअरी आणि प्रॅक्टिकलशी तुमचं इंट्रोडक्शन करून देतात. मार्केट त्या शिकवत नाही. अच्छा. मार्केट तुम्हाला स्वतः हँडल करावं लागतं. इकडे येऊन ती कामं कशी मिळवायची हे गणित तुम्हाला कुठलंही इन्स्टिट्यूट शिकवत नाही. सो डेफिनेटली तिथून जो फायदा होतो तो हा होता की तुम्हाला जगभरातलं सगळं थिएटर वाचायला, बघायला, एक थिएटरबद्दल ओव्हरव्ह्यू, तुमचा स्वतःचं ओपिनियन तयार होतं. तुम्हाला ठरवता येतं की मला हे करायचं आहे, असं काम मी करणार, असं नाही करणार. तुम्हाला क्राफ्ट कळते बेसिकली की तुम्ही कुठल्याही कॅरेक्टरसाठी कुठल्याही सिच्युएशनमध्ये तुम्हाला तो प्ले करायचा असेल, ते कॅरेक्टर प्ले करायचं असेल तर तुमच्याकडे एक टूलकिट असते. तर ते टूलकिट देण्याचं काम इन्स्टिट्यूट करते. सो तो एक इन्स्टिट्यूटचा फायदा आहे. आणि मला चंदू चॅम्पियनसाठी डेफिनेटली एक तुमचं काहीतरी बॅगेज असतं, तुम्ही शिकलात ते तुमच्या आतमध्ये मुरलेलं असतं. ते डेफिनेटली माझ्यासाठी तरी इन्स्टिट्यूट ती एकच NSD ज्यानं मला शिकवलं, तेच माझ्यात मुरलं आणि त्यामुळे एक सर्टन काइंड ऑफ अंडरस्टँडिंग अबाउट ॲक्टिंग तयार झालं आणि तेच मला चंदू चॅम्पियन आणि इन एव्हरी प्रोजेक्ट मला ते हेल्प करतो. खरं तर एक कलाकार असतो ना, त्याच्या हातामध्ये जेव्हा मालिकेची किंवा वेबसिरीजची किंवा कोणत्याही चित्रपटाची वगैरे स्क्रिप्ट येते तेव्हा त्याच्यामध्ये काहीसे ट्रिगर पॉईंट असतात, जेव्हा त्याला वाटतं की भले मी याच्यामध्ये मला फुल लेंथ जरी काम करायला नाही मिळालं तरी मग 5 मिनिटाचं का होईना मला काम करायला आवडेल किंवा मला 5 मिनिटाचं काम मिळालंच पाहिजे. चंदू चॅम्पियन हा खरंच खूप मोठा चित्रपट मित्र बोल की अशा व्यक्तीची स्टोरी जी आपण चित्रपटामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने बसू शकत नाही, किंबहुना तो एवढा सगळा त्यांचा आज देखत चाललेला प्रवास असा आहे. चंदू चॅम्पियनच्या स्क्रिप्टमधली असा कोणता ट्रिगर पॉईंट नितीन भजनला वाटला की भाई काही होऊ दे, आपलं कास्टिंग होईल ना होईल का ती पुढची गोष्ट आहे, पण बाबा मला या स्क्रिप्टमध्ये आणि या चित्रपटामध्ये काम करायचंच आहे. काय सांगाल त्याबद्दल? असा कोणता ट्रिगर पॉईंट होता जो आज देखत नितीन भजनला भावलेला आहे आणि पुढे सुद्धा त्याच पद्धतीने सोबत राहणार आहे? ओके. ट्रिगर पॉईंट इन द सेन्स चित्रपटातला पर्टिक्युलर मुमेंट म्हणशील तर तो मला त्यांनी ब्रीफमध्ये जी काही जर्नी त्यांनी एक्सप्लेन केली होती तेव्हा मी व्हिज्युअलाइज केलं होतं की एक पॉईंट आहे जिथे बेसिकली थ्रूआउट द फिल्म हा माणूस त्याला कधी सपोर्ट करत नाही. आणि हे राजाराम पेटकर, मुरलीचा बाप, राजारामला असं हे कधीच वाटत नाही की त्याने ते उडाणटप्पूपणा, आवारगी करावी आणि त्याला वाटतं ते करावं. राजारामला वाटतं की त्याने शिकावं, जसे वडील असतात तसे. करेक्ट, टिपिकल वडील. आणि तो थ्रूआउट द फिल्म त्याच्या मनात तेच आहे की याने शिकावं, फक्त शिकावं, हे ऑलिम्पिक्स वगैरे फालतू असतं सगळं. आणि तो खूप स्टबन आहे बाप त्या बाबतीत, ते त्याचं सोडायला तयार नाही आहे. पण एक स्पेशल मोमेंट आहे, तो मोमेंट मला तेव्हाही लक्षात होता. तो आपल्याला चांगला करायचा असं ठरवून असतं ना ॲक्टरचं काहीतरी. तो मोमेंट होता की ज्या वेळेला त्याला न्यूज येते, आईवडिलांना कळतं की हा कुठेतरी गेला होता काही वर्षांपूर्वी, कॉन्टॅक्ट नाही आपल्याशी, अचानक तो ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये गेला आहे. आणि तो मोमेंट आहे ज्या वेळेला सगळे कान टवकारून ऐकतायत की त्याला आता मिळतंय नाही मिळत, तो फायनलला गेला आहे, पण पहिला येतोय नाही येत, गोल्ड येतंय घरी नाही येत, आणि इतक्या वर्षांचं त्याचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होतंय नाही होत. तो जो लास्ट मोमेंट आहे, फिल्मचा क्लायमॅक्स पण आहे, ज्यावेळेला त्याला तो मेडल मिळतं आणि तो जिंकतो, त्यावेळेला ते जे काही अश्रूंना एक वाट मोकळी करून दिली जाते, तो जो हार्ट थ्रॉबिंग मोमेंट आहे, जिथे बापाला एक सर्टन एका मोमेंटमध्ये पटकन असं कळतं की ओ हा चेंज झालेला आहे. आणि त्याला ते कम्प्लीट रिअलायझेशन त्याचं त्या क्राईंगमधून येतं बाहेर. आणि तिथे तो ॲक्सेप्ट करतो आतल्या न बोलता की बरोबर आहे, तुला जे करायचं होतं बेटा ते बरोबर होतं, मी चुकलो होतो. तर ते रिअलायझेशनचा जो पॉईंट होता फिल्ममधला, तो ट्रिगर पॉईंट होता माझ्यासाठी टू से येस फॉर दिस फिल्म. क्या बात आहे. नाही, खरंच खूप भारी वाटतंय मला. चंदू चॅम्पियनबद्दल तर खूप साऱ्या गप्पा मारायला आवडतीलच, पण एक जरा वेगळा प्रश्न मला विचारायला तुम्हाला आवडेल. एक असतं ना की जेव्हा आपण सातत्याने काम करत असतो पण कधी कधी कुठे काही गोष्टी घडतच नसतात, म्हणजे आपण आपले 100% देत सुद्धा असतो, आपण प्रयत्न सुद्धा करतो आणि आपण देतो सुद्धा, पण काही गोष्टी अशा असतात त्या फक्त एका वेळेपर्यंत आल्यानंतरच त्या कधी कधी पूर्ण होतात, किंबहुना तुम्हाला खूप वेळ लागतो. हा स्ट्रगलिंगचा पार्ट किंबहुना हे अप्स अँड डाऊन्स हे प्रत्येक कलाकाराच्या किंबहुना प्रत्येक साध्या माणसाच्या आयुष्यामध्ये येतात. एक नितीन भजन म्हणून, कलाकार म्हणून सुद्धा आणि एक
सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा ह्या अप्स अँड डाऊन्सकडे किंबहुना जर मी आता इकडे कुठे थांबतोय किंवा मी पडलोय तर इकडून मला उठून परत एकदा नवीन सुरुवात करायची, तर या सगळ्या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघता? हो, बेसिकली हे याच्यासाठी पडून उठण्यासाठी एक तुमच्या आतमध्ये एक पॉझिटिव्हिटी असावी लागते, एक स्पिरिट असावं लागतं, काम करत राहण्याचं, न हरण्याचं. एक्झॅक्टली चंदू चॅम्पियनची जी एक इन्स्पिरेशनल तुम्हाला जे काही शिकवतं, फिल्म काय शिकवते चंदू चॅम्पियन, त्याच्यामध्ये त्याचा डायलॉग पण आहे. बरोबर. त्याचा कोच त्याला सांगतो आणि त्यानंतर ते त्याला स्वतःला सुद्धा रिअलाईज होतं की तुम्हाला जर जिंकायचं असेल, बरोबर, तुम्ही कोणाला हरवण्याची गरज नाही आहे. तुमच्या आतमधला तो आवाज तुम्ही हरवा, त्या आवाजाला हरवा जो तुम्हाला सांगतोय की तुम्ही ऑलरेडी जिंकूच शकत नाही. अच्छा, तुमच्या आतल्या त्या निगेटिव्ह आवाजाला तुम्हाला हरवायचं आहे. बरोबर. ही चंदूची वन लाईन आहे. चंदू हेच सगळ्यांना सांगतोय आणि त्याच्या जर्नीमधनं तेच दिसत आहे. बेसिकली इतकं युनिव्हर्सल थॉट आहे, इतकं युनिव्हर्सल मेसेज आहे, इन्स्पायरिंग प्रत्येकासाठी, आणि हे ॲक्टर्सच्या लाईफमध्ये तर रोजच घडतं आणि माझ्या बाबतीतही घडलेलं आहे. प्रत्येक क्षणोक्षण असं वाटलेलं आहे की ओके, आज चांगलं मिळालं आहे, पुढचं 3-4 महिने काही नाही आहे, काय करणार आपण, कसं प्रूव्ह करणार, हे प्रूव्ह करण्याचं पण खूप टेन्शन असतं. सो इव्हेंच्युअली काय होणार ते त्याचे वर्ष न महिने ते निघून जातात, तुम्ही ते प्रेडिक्ट करू शकत नाही. आणि त्याचाच अर्थ असा आहे, प्रेडिक्ट तुम्ही नाही करू शकत, याचा अर्थ असा आहे की तुमची वेळ यावी लागते. हां, त्यासाठी तुम्ही प्रयत्नच करायचे नाही, वेळ येण्यासाठी ते नाही आहे. तुम्हाला आताच्या काळामध्ये मुंबईच्या काही डिमांड्स आहेत, इंडस्ट्रीच्या काही डिमांड्स आहेत तुमच्याकडनं. तुम्ही ट्रेडिशनल वेनी आज काम नाही करू शकत की तुम्ही प्रत्येकाच्या दारोदार जा आणि मला काम द्या, मला नाही. आज खूप वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज इन्व्हॉल्ड आहेत, त्याचा तुम्ही फायदा करून घ्यावा लागतो. आणि त्यांचा फायदा केल्यानंतर पण शेवटी तुमचं टॅलेंटच शेवटी बघितलं जातं. बरोबर. तुम्ही किती टेक्नोसावी आहात ते कोणी बघत नाही. शेवटी तुमचं क्राफ्ट, तुमचं स्किल, तुम्ही त्याला किती पॉलिश करत गेलात आणि तुम्ही ॲट द राईट मोमेंट इन फ्रंट ऑफ राईट पर्सन तुम्ही कसं कोणाला योग्य वेळी भेटता, त्यावेळेला तुमच्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे, हे सगळं जुळून यावं लागतं. ज्याला काही लोक म्हणतात की ओ नसीब का खेळ होत आहे, ते काही अंशी खरंही आहे आणि ते खरं आहे. ही गोष्ट पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे. काय खरंच खूप भारी वाटतंय मला. चंदू चॅम्पियनकडे परत यायला आवडेल की चंदू चॅम्पियन चित्रपट प्रदर्शित झालाच आहे. आज देखील तो चित्रपट खरंच खूप चांगल्या पद्धतीने हाऊसफुल जातो. असं नाही की फक्त 2-3 शो हाऊसफुल जातोय, सगळे शो त्याचे हाऊसफुल जातात आहेत. किती भारी फिलिंग वाटते सर की चायला यार भाई काम केलं तर असं केलं पाहिजे. आणि भाई आपण या चित्रपटामध्ये काम केलं, सगळे मूवी सगळे शो हाऊसफुल आहेत, वीकेंड तर पूर्णपणे हाऊसफुल आहे. कशी फिलिंग येते की चला बाबा सॅटिस्फाय तर झालं बाबा, पण याच्यापेक्षा अजून चांगलं काहीतरी आपल्याला करायचं आहे, काय सांगाल त्याबद्दल? प्राऊड फिलिंग आहे खरं तर. म्हणजे असं जनरली असं असतं ॲक्टर्सचं की मोठा रोल, लीड रोल, ठीक आहे, प्रत्येक जण येतो तेव्हा तेच डोक्यात असतं, प्रत्येकाला हिरो व्हायचंच असतं. पण कधी कधी आपण हे विसरतो की एक मोठ्या लेनच्या रोलसाठी किंवा हिरो होण्यासाठी तुम्हाला आधी छोटे त्याचे तुकडे पण कधी कधी करावे लागतात, परफॉर्म करावे लागतात. आणि तो तुमचा एक बिल्टअप तुम्हाला स्वतःच्या करिअरमध्ये करत करत मग तुम्ही कुठेतरी पोचता किंवा नाही पोचत, दॅट इज फाईन. पण क्वालिटी वाईज असं काम तुम्हाला तुमच्या हातून घडलं पाहिजे, तुम्हाला सॅटिस्फाय करतं. चंदू ते माझ्यासाठी काम आहे आणि खूप छान वाटतं. कारण एकतर फिल्म ही अशा पद्धतीची बनली आहे, फिल्म ग्रँड स्केलवर बनली आहे. कबीर खान सरांचं डिरेक्शन म्हणजे मास आणि क्लासचा एक अफलातून बॅलन्स त्यांनी साधला आहे. स्पोर्ट्स फिल्म आहे, एन्थुझियाझम आहे, खूप विनिंग स्पिरिट आहे फिल्ममध्ये. आणि अशा फिल्ममध्ये मी प्रोटॅगनिस्टच्या फादरचं कॅरेक्टर करतो आहे, ज्याला खूप इमोशनल स्पेस आहे प्ले करायला आणि ती मी करू शकलो आहे. फुटेज चांगला आहे, खूप चांगल्या पद्धतीनं सीन्स एडिट करून खूप प्रॉपर ज्या जागी ते सीन्स येतात खूप क्रुशियल पॉईंट्सवर येतात, त्यामुळे आपल्याला एक वेटेज मिळतं. हे सगळं माझ्या बाबतीत पहिल्यांदा घडतंय, त्यामुळे मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि डेफिनेटली यानंतर यापेक्षा चांगलं, यापेक्षा ग्रँड काहीतरी घडावं असं यापेक्षा चांगलं बघायला आवडेलच. कारण का फक्त बी फ्रँक मला सांगायला आवडेल की नितीन सरांना मी पहिल्यांदा मालिकेमधूनच बघितलं आहे. आधी सर वाईट वाटून घेऊ नका, पण मालिकेतलं तुमचं काम आहे. आय वॉज लाईक की माझी मम्मीचं असं होतं की काय रे असं का करतो, आलं भेटलंच का कधी? म्हणलं की मम्मी भेटलो की सांग ना त्यांना यार एवढं सगळं चांगलं सुरू आहे का? म्हणले की मम्मी जर राग येतोय तर चांगलं काम होतंय, जर राग येतच नसेल तुला तर त्यांचं काम चांगलं होतच नाही असं आहे.
चंदू चॅम्पियन मधला मला तुम्हाला विचारलं की सेटवरचा किंबहुना जोपर्यंतचं तुम्ही सेटवर होता, जेपर्यंत तुमचं शूटिंग होतं त्यानंतरचा आणि आत्ताचा चंदू चॅम्पियनच्या पूर्ण प्रवासामधला अशी एखादी कोणती गोष्ट आहे जी आज देखत तुमच्या सोबत आहे आणि पुढे तुम्ही कितीही चांगले चांगले प्रोजेक्ट केले तरी सुद्धा चंदू चॅम्पियनची एक गोष्ट किंबहुना ती आठवण शेवटपर्यंत तुमच्या लक्षामध्ये राहील, काय सांगाल त्याबद्दल? मी सांगू का, चंदूचं जे युनिट होतं कबीर खान फिल्म्स, अशा पद्धतीचं प्रोडक्शन, अशा पद्धतीचे कोऑपरेटिव्ह लोक आणि ज्या पद्धतीचे टीमवर्क जे हिंदीमध्ये काही बघण्यासारखं असेल अशा बिग बजेट फिल्म्समध्ये, आपण बरेचदा बिईंग अ मराठी ॲक्टर ऑल्सो आपण बोलतो ना की मराठी तसं हिंदी तसं, ते जे काही आहे तर डिफरन्सेस बजेट वाईज पण असतात, बरेच डिफरन्सेस असतात. पण एक चांगला त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही ॲट इज कम्फर्टेबली काम करू शकता. त्याच्या मागचं कारण असं असतं की त्या युनिटमधली सगळी माणसं एक वेगळ्या स्पिरिटने तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी काम करत असतात, टू मेक यू एक्सेल ॲट एव्हरी पॉईंट. ती त्या टीममध्ये जी माणसं होती त्यांच्यासोबत जे इंटरॅक्शन घडत होतं, ज्या पद्धतीचं सपोर्टिव्ह नेचर होतं, फॅसिलिटीज वाईज जे तुम्हाला कम्फर्ट तिथे मिळतो, तुम्हाला जे फ्रीडम दिलं जातं. लाईक कबीर सरांचंच उदाहरण घ्या. आता रिसेंटली कबीर सरांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलं की ते कुठलाही नवीन ॲक्टरबरोबर किंवा कुठल्याही ॲक्टरबरोबर फिल्मचं त्यांचा पहिला टेक करताना ते त्यांचं काय असतं, काय स्ट्रॅटेजी असते, तर कुठल्याही ॲक्टरबरोबर ते त्याचा पहिला टेक स्वतः डिरेक्ट करत नाही किंवा ते स्वतः त्यांना एक्सप्लेन करत नाही. ओके. त्याचा जर तो पहिला टेक असेल तर ते म्हणतात की उसको करने दो, मैं थोडा घूम के आता हूं. तुमच्यासोबत सुद्धा झालं असं? माझ्यासोबत सुद्धा झालेलं. मला त्यांनी अगदी पहिल्या टेकला कधीच काही सांगितलं नाही बरोबर की तू हे कर ते कर, काही ब्रीफ सुद्धा दिलेला नाही. मग स्क्रिप्ट मिळालं, स्क्रिप्ट आम्ही शांतपणे व्हॅनिटीत वाचलंय, आम्ही शांतपणे गेलोय, उभे राहिलोय आणि आम्हाला काही सांगण्यात आलेलं नाही. आम्हाला जे वाटतं, जे अंडरस्टँडिंग आमचं आहे माझा आणि को ॲक्टरचं, त्या पद्धतीनं आम्ही केलं. बरोबर. ते म्हणतात की मी पहिल्या टेकला कधी ॲक्टरला काही बोलत नाही, त्यामुळे काय होतं की ॲक्टर त्याचं स्वतःचं जे काही घेऊन आलेला असतो ते तो पुसून टाकतो. ती भीती असते, ती पुसून टाकण्याची भीती असते. बरोबर. ते उगाच डिरेक्टरचा ऑरा असतो आणि त्या डिरेक्टरच्या ऑराला घाबरून कधी कधी आपण आपलं आणलेलं विसरून त्याच्या इन्स्ट्रक्शन सारखं त्यांनी जे सांगितलं ते करायला जातो. बरोबर. ते त्यांना नको आहे. ओव्हरऑल सगळ्या सीन्समध्ये मला त्यांचं ते काम करण्याची पद्धत खूप आवडली. ते इतके रिलॅक्स करतात तुम्हाला. तुम्ही काय आणलेलं आहे ते आधी बघतात, त्यानंतर अगदी गरज असली तरच ते तुम्हाला सांगतात की असं नको. तर ते ओव्हरऑल अनुभव, टीम बरोबर काम करण्याचा अनुभव, कार्तिक बरोबर इंटरॅक्ट करण्याचा अनुभव, कार्तिकचं स्वतःचं नेचर अत्यंत ग्राउंडेड, खूप चाइल्ड लाईक इनोसन्स आहे त्याच्यात. अगदी लहान मुलांसारखा असतो, लहान मुलांच्यातला होऊन जातो. तिथल्या साताऱ्यातल्या, जसं आम्ही कार्तिक आर्यनला इंटरव्ह्यू मध्ये वगैरे बघितलं तसाच तो आहे की पूर्णपणे वेगळा आहे? कारण का कधी एका ठिकाणी नीट बसणारा नाहीये, काहीतरी चुलबुलवा तसाच आहे तो की त्याच्यापेक्षा वेगळा आहे? काय सांगाल? भयंकर चुलबुल आहे. अच्छा. भयंकर म्हणजे मी सांगतो द काइंड ऑफ एज ही रिप्रेझेंट्स तसाच आहे. पण अगदी लहान मुलांचे जे सीन्स होते, म्हणजे तो शाळकरी मुलाचं करतोय हाफ पॅन्ट वगैरे घालून, शाळेतला युनिफॉर्म घालून, तर तो ऍक्च्युली शाळेतला वाटायचा. म्हणजे तो हाईट असून किंवा आपल्याला माहित असून की तो स्टार आहे, सेलिब्रिटी आहे, बट तो ऍक्च्युली लोकांच्या त्या शाळेमध्ये उभा होता तेव्हा त्याला तो ओळखू यायचा नाही, इतका तो त्याच्यात मर्ज व्हायचा. तिथल्या साताऱ्यातल्या लोकल गावकऱ्यांशी बोलणं, भाजीवाल्यांशी बोलणं, तिथल्या काय ज्या बायका आहेत त्यांच्याशी गमती जमती करणं, विलेजर्सशी बोलणं. बरं, त्याला स्वतःचा एक एक्साइटमेंट आहे की तो त्याला एकतर मराठमोळं फिल्म आहे ना, मराठमोळी फिल्म आहे, त्याला ते ऍक्सेंट हवं आहे, तर तो उगाच गावकऱ्यांशी जाऊन मराठी बोलतोय. त्याला ती पण एक मजा येते त्याला की तो त्याच्या पद्धतीनं मराठी बोलून बघतोय लोकांना. हे ओव्हरऑल सगळंच खूप छान आहे. नाही, खरंच खूप भारी वाटतंय. कारण का नितीन सर तर बोलतायत तर असं त्यांच्या एक्सप्रेशन वरून सुद्धा खरंच खूप भारी वाटतंय. कारण का बोलताना ना आपले एक्सप्रेशन आपल्याला खूप काय सांगून जातात. तसंच आहे. तुर्तास सर मी इकडे थांबतो, कारण का सरांना सुद्धा पुढे जायचं आणि थोड्या अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, गप्पा आहेत ज्या मला ऑन कॅमेरा मारायला आवडणार नाही, मला ऑफ कॅमेरा त्यांच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारायला आवडतील, आतमधल्या खूप साऱ्या गोष्टी. तुर्तास सर काय सांगाल? चंदू चॅम्पियन तर रिलीज झालाय, खूप चांगल्या प्रेक्षकांना आवडतं सुद्धा. अजून कोणते नवीन प्रोजेक्ट आहेत की ते सुद्धा गुलदस्त्यात आहे की काय? कसं? नाही, आहेत नवीन प्रोजेक्ट्स आहेत. एक हिंदी वेबसिरीज आहे, एक मराठी फीचर फिल्म आहे, खूप चॅलेंजिंग कॅरेक्टर आहे त्यातलं. त्यानंतर एक
एक हिंदी वेब सिरीज, मराठी फीचर फिल्म आणि एक हिंदी फिल्म. क्या बात आहे, क्या बात आहे. त्यातही चांगली तगडी स्टारकास्ट आहे आणि खूप चांगला अनुभव आहे. नक्कीच आम्हाला ते त्यामध्ये सध्या सुद्धा reveal बघायला करत नाही, आवडेल. पण येस, काही हरकत नाही रिव्ह्यू केला तरी काही हरकत नाही सर. ह्याच्यानंतर सुद्धा जेव्हा तो मूवी रिलीज होईल आपला पहिला इंटरव्ह्यू चायला आपण करणार आहोत, एवढं नक्की आहे. तुर्तास सर मी तुम्हाला सुट्टी देतो, कारण का तुम्हाला सुद्धा काम आहे, तुम्हाला सुद्धा खरं पुढे सुद्धा यायचं आहे. खरंच धन्यवाद सर लेट्सअप मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल. चंदू चॅम्पियन अजून खूप सक्सेस होऊ दे आणि असेच तुमच्या खूप साऱ्या चांगल्या भूमिका मला बघायला मिळतोय, त्यासाठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच नितीन, थँक्यू.